नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पुरणपोळी करताना जे आपण डाळ शिजवलेली असते ती गूळ घातलं की गरम व्हायला ठेवली, गूळ वितळायला मिक्स होण्यासाठी ठेवलं की त्या वेळेलाच आपली डाळ आटरून येते। आटरून आली की ती वाटताना अजिबात वाटत नाही, कडकपणा येतो। तर असं होऊ नये याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर एकदम मऊसूत असं आपलं पुरणही होईल आणि डाळ ही आपली कडक होणार नाही। डाळ आटरून येते, पोळी मऊ होत नाही, पोळी लाटताना फुटते। जर तुमचं पुरण व्यवस्थित नसेल मऊसूत तर तुमची पोळीही फुटणारच। तर डाळ आटरून आली की डाळ व्यवस्थित मऊ होत नाही आणि मॅश होत नाही, त्यामुळे ते मोठे मोठे राहतात कण, त्याच्यामुळे तुमची पोळी फुटते। तर ही डाळ आटरून येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये खास एक पदार्थ हा घालायचा, म्हणजे एकदम मऊसूत असं पुरण आणि पोळी होते आणि डाळ ही अजिबात आटरून येत नाही। पुरणासाठी लागणारं साहित्य बघूया आपण हरभरा डाळ घेतली, अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आणि अर्धी वाटी गूळ घेतलाय। म्हणजे जेवढी डाळ घेतली तेवढा गूळ घेतलाय। तुम्हाला गोड कमी जास्त करायचं असेल तर करा। ही 2 चमचे साखर घेतली, चिमटभर बडीशोप आहे भाजून घेतली, एक वेलची घेतली, सुंठ घेतली, हे बघा थोडीशी सुंठ घेतली आणि हे जायफळ आहे थोडासा तुकडा, हे तेल आहे गोड तेल, हे मीठ, हळद आणि पाणी। हे पाणी अर्धा लिटर पाणी आहे। हे बघा मी कुकर घेतलाय, या कुकर मध्ये हे आपण पाणी घेतलेलं आहे ते पाणी घालतोय। हे अर्धा लिटर पाणी आहे आणि याच पाण्यामध्ये जे मी हरभऱ्याची डाळ आहे ती मी आता धुवून घेतली 2 पाण्यानं। डाळ धुवून घ्यायची कधीही। हे बघा ही डाळ या पाण्यामध्ये घालायची। मी 2 पाण्याने ही डाळ धुवून घेतली आणि याच्यामध्ये आपण गोड तेल घालायचंय। बघा 1.5 चमचा मी गोड तेल घातले आणि ही जरा असं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं। आता आपण कुकर बंद करून घेऊया। हे बघा हा कुकर बंद करून घेतलाय। तर आपण एक गॅसवर ठेवणार आहे। आपण गॅस चालू करून घेऊ। हे बघा सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा। हे बघा याच्यावरती असं कुकर ठेवायचा। पहिली एक शिट्टी फास्ट गॅसवर काढायची। मी तुम्हाला सांगते किती शिट्ट्या कराव्या लागतील। पहिली शिट्टी आहे ती मोठ्या गॅसवरच करायची, गॅस एकदम फुल ठेवायचा आणि त्याच्यावरती शिट्टी काढून घ्यायची। कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत आपण हे बारीक करून घेणार आहे। हे बघा मी उकळी घेतली आणि याच्यामध्ये हे आपले बडीशोप, सुंठ, जायफळ आणि हे वेलदोडे आहेत, याची पावडर करून घेऊया। हे बारीक करून घेणार आहे आपण। वेलचीची साल आहे ती साईडला काढायची। हे बघा हे आपण बारीक करून घेणार आहे। आपण गॅस बंद केलाय आणि कुकर ही आता थंड झालाय, वाफ गेले। तर आपण बघूया उघडून आपली डाळ शिजली का। हे बघा तुम्हाला दाखवते। हे बघा ही आपली डाळ एकदम मऊसूत अशी शिजली। तर आपण मोठ्या गॅसवर एक शिट्टी काढली आणि लो टू मीडियम वर म्हणजे कमी गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घेतलेत। तर आपली एकदम व्यवस्थित अशी डाळ शिजली। हे बघा एकदम मऊसूत अशी ही डाळ शिजून झाली। एकूण आपण 4 शिट्ट्या काढल्या त्याला, लो टू मीडियम वर 3 आणि एक मोठी शिट्टी काढली पहिल्यांदा। तर ही आपली डाळ शिजली। हे बघा मी असं एक बाउल घेतलाय आणि पुरणाची चाळण घेतली। जे आपण शिजवलेली डाळ आहे आपण याच्यावरती घालणार आहे, म्हणजे याच्यातील जे पाणी आहे ते निघेल। हे डाळीतलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घ्यायचं। हे बघा हे डाळीतलं जे पाणी असते त्याला येळवणी म्हणतात, याची आमटी करतात।
जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर याच्यावर थंड पाणी ओतायचं आणि जेवढी तुम्हाला आमटी करायची आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी काढू शकता. हे बघा आपली डाळ एकदम मऊसूत झाली आहे शिजून. हे बघा मी अशी कढई घेतली आणि त्या कढईमध्ये ही शिजलेली डाळ आहे ती घालायची. ही सर्व डाळ याच्यामध्ये घालायची आणि त्या डाळीवरती थोडीशी हळद घालायची. थोडीशीच हळद घालायची आणि ही साखर आणि जे आपण फोडून घेतलेला गूळ आहे तो गूळ घालायचा. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे सर्व एकजीव होतं. आणि याच्यामध्ये थोडं बघा एवढंसं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे जे गोडाचा पदार्थ असतो त्याच्यामध्ये जास्त मीठ खपत नाही, नाहीतर त्याची चव वेगळीच लागते. अगदी थोडंसं घातलं की चव एकदम छान लागते. तर आता आपण गॅसवर ठेवणार आहे. गॅस चालू करून घेऊया आणि सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यावरती ही कढई ठेवायची. 1-2 मिनिट तरी गॅस मोठाच ठेवायचा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये जे आपण सुंठ पावडर, बडीशोप वगैरे घालून सर्व पावडर केलेली आहे ती पावडर आपण याच्यामध्ये घातली. आता याला पाणी सुटायला लागेल. हळूहळू पाणी सुटते याला. आपण गॅस आता मध्यम करूया. हे बघा आता आपण गॅस मध्यम केलाय. जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही. तर मध्यम गॅसवरच ठेवले आपण. हे बघा याला पाणी सुटले. हे असं हलवून घ्यायचं. गॅस आपला मध्यमच आहे. आता याच्यामध्ये आपण जे सिक्रेट एक ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं. ते म्हणजे हे बघा हे तूप आहे. हे अर्धा चमचा तूप आहे. ह्या स्टेजला आलं की याच्यामध्ये तूप घालायचं. म्हणजे तूप घातलं की अजिबात डाळ आटरून येत नाही, एकदम मऊसूत राहते. तर तूप नाही घातलं तर ती डाळ गुळामुळे आटरून जाते. तूप घातलं की एकदम मऊ अशी सॉफ्ट राहते. आणि गॅस ही एकदम फास्ट ठेवायचा नाही, गॅस कमीच ठेवायचा. मध्यम गॅसवरच हे चटका देऊन घ्यायचा ह्याला डाळीला. जर तुम्ही फास्ट वरती केलं तरी कडेने लगेच करपते. कडेने करपू नये म्हणून एकदम बारीक गॅसवर किंवा मध्यम गॅसवरच हे करून घ्यायचं. म्हणजे तुमचं पुरण हे एकदम मऊसूत असं होईल आणि डाळ ही आटणार नाही. हे बघा याच्यातील सर्व पाणी आटले. बघा आपला अजिबात कडेला करपलेले वगैरे नाही, एकदम छान झाले. बघा याच्यातील पूर्ण पाणी सुकले. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडंसं थंड होऊ द्यायचंय आणि मग लगेच आपण पुरण बारीक करायला घेणार आहे. हे बघा असं पातेलं घेतले खाली आणि त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवली. आता याच्यावरती जे आपण डाळीला हे चटका देऊन घेतलेला आहे ते डाळ घ्यायची. आपण थोडीशी डाळ घातलेली होती अर्धी वाटी, त्याच्यामुळे मी एका वेळेला सर्व करते. हे बघा आता एखादा पेला किंवा असा छोटासा तांब्या असेल तर ते घ्यायचा आणि त्याने असं मॅश करून घ्यायचं. हे बघा असं रगडून घ्यायचं. जास्तही थंड होऊ द्यायचं नाही, गरम आहे तोवर पटकन होते, लगेच होतो, काहीच वेळ लागत नाही. हे असं घसरून घ्यायचं. बघा आपली डाळ अजिबात आटरलेली नाही.
एकदम मऊसूत असं आपलं पुरण होते. तो एक पदार्थ जो आपण दाखवलेला आहे तो पदार्थ त्या स्टेजला आलं की लगेच तो पदार्थ घालायचा, म्हणजे तुमची डाळ अजिबात आटरणार नाही. आटरणे म्हणजे डाळीला कडकपणा येतो, तो कडकपणा येणार नाही. हे बघा आपलं पुरण बारीक करून झाले, एकदम मऊसूत असं हे पुरण झाले. एकदम छान असं होतं बघा. तर तुम्ही ज्या मी पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.